नगरमधून धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। एका 84 वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरूनं हा अत्याचार केलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे। नगर जिल्हा पुन्हा अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा हादरलेला आहे। उमरे श्रीरामपूर कोपरगाव पाठोपाठ आता नेवासा तालुक्यातल्या सोनई इथं असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका धार्मिक स्थळाच्या आडून एका 84 वर्षीय धर्मगुरूनं अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अत्याचार केलेला आहे। हा सगळा प्रकार हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलेला आहे। नगरमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। ख्रिश्चन धर्मगुरूनं चॉकलेटचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी हा सगळा प्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलेला आहे। यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या। आता पुन्हा एकदा नेवासामध्ये ही अशीच घटना घडलेली आहे। एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा हा धर्मांतराच्या घटनेने हादरला आहे आणि अशीच एक धक्कादायक घटना सोनई या ठिकाणी घडली आहे, ज्या ठिकाणी लहान 10 ते 12 वर्षाच्या मुलीला चॉकलेट गोळ्यांचा आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आता आपण ज्यांनी हा प्रकार उघडकीस आला त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत आहोत। काय नेमकी प्रकार होता दादा? एक परिवार आहे, त्याला चॉकलेटचं आमिष दाखवून, लहान लहान पोरींना चॉकलेटचं आमिष दाखवून पहिले त्यांना चर्चमध्ये न्यायचे। हा 2-3 वर्षापासून प्रकार चालू आहे। मुलींचं वय 10 वर्ष 11 वर्षातल्या आतल्या 2 मुली आहेत, ज्यांना 3 पास्टर हे धर्मांतरच्या जाळ्यात अडकून वेळोवेळी त्या मुलींवर बलात्कार केला। रात्रीपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ते लोक तो गुन्हा मागे घ्यावा म्हणून मोठ्या संख्येने तिथं पोलीस स्टेशनला जमलेत। पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जर असे व्हिडिओ आले, पोरींवर अत्याचार झाला आणि हे लोक अशी साईड घेत असेल आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे। या मुली प्रचंड दबावाखाली आहे आणि जर त्या मुलींनी या घटनेचा उल्लेख आई वडिलांकडे केला तर त्यांची आजी मरेल अशी भीती त्या व्यक्तींनी घातलेली आहे। तर पास्टर उत्तम असतील किंवा पास्टर सुनील गंगावाणी असतील, 3 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि मुलींच्या आणि महिलांच्या आयुष्याशी खेळणं हा गंभीर अपराध आहे। पोस्को तर लागलेलाच आहे, पण आमची मागणी आहे की फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण लागलं गेलं पाहिजे आणि गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे। जे सोनईतली विनियार्ड चर्च आहे ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो। या घटनेनंतर आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता सोनई, अहमदनगर। नेवासा तालुक्यातल्या सोनई इथं हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेनंतर सोनई इथं बंद पाळण्यात आलेला आहे। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्याच्या सोनई या ठिकाणी घडली आहे। या ठिकाणी धार्मिक स्थळावर बोलून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज सोनई गाव हे पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी 100% बंदला प्रतिसाद देत आज आपले उद्योग व्यवसाय जे आहेत ते बंद केलेले आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीने ग्रामस्थांनी 100% या घटनेला प्रतिसाद दिलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आता या ठिकाणी मोर्चा देखील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून काही वेळातच या मोर्चाची सुरुवात होणार आहे। परंतु ज्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अतिशय चांगलं काम सुरू असताना या ठिकाणी अंगातील सैतान काढून देण्याच्या नावाखाली या ठिकाणी धार्मिक स्थळावरती अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत आहे। या घटनेने पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा हादरून गेलेला आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता सोनई, अहमदनगर।